हे बामनोलीच्या जवळ असणारं गाव आहे। या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे। अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन। हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला। या परिसरामध्ये एक भाग आहे, हे साधारणतः हा याच्यामध्ये 2 गोल दिसतायत आपल्याला। या 2 गोलचा अर्थ काय तो मी सांगेन, पण आधी मी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे। हे जे ब्ल्यू कलर दिसतोय हे कोयनेचं बॅक वॉटर आहे। मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता, पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे। या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का? लाईव्ह युनिट तिकडे नेणे शक्य नव्हते। दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये। हे बॅकवॉटर आहे कोयनेचं। इथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे, हे रिसॉर्ट आहे, हे रिसॉर्टचं बांधकाम आहे। इकडे अजून काही भाग दिसतोय, इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत। आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे, हा मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे, ज्या शेडमध्ये ही कारवाई झाली। हे अंतर साधारणतः आपण बघा। इथे आपल्याला साधारण जर आपला कॅमेरा जर झूम करू शकलात तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो। हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसतेय। हा साधारणतः 1200 मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा। हा 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही, पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे। हे विशेष आहे की बघा इथे एकही गाव दिसत नाही, इथे घर नाहीये, इथे लोकवस्ती नाहीये, इथे वर्दळ नाहीये, इथे कुठेही माणसं राहत नाहीत। मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही, तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? जर आपण पायी चालत गेलो तर 15-20 मिनिटं लागतात, जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः 5 मिनिटं लागतात। मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे। हे शेड आहे, हे रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टमध्ये साधारणतः आता 7-8 रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अमेनिटीज तयार होत आहेत। हे इकडे काम, त्याची गिट्टी आणि फरशा आहेत। हा पत्र्यांचा शेड आहे, ठीक आहे। इकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती। आता कारवाईसाठी गाडी गेली होती आणि ही साधी गाडी आहे। आता याच्या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली, या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग सापडलं। या 45 किलोमध्ये मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाइट केली पाहिजे। मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते। साधारणतः 52 ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर 52 ग्रॅम ड्रग्जला 10 लाख रुपये लागतात। 52 ग्रॅम ड्रग्जला जर 10 लाख रुपये लागतात तर 45 किलो ड्रग्जला किती? तर ते साधारणतः 115 कोटी रुपये होतात। 115 कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं आणि ही बातमी फारशी काही हायलाइट होत नाही, हे विशेष। बरं, आता ही माहिती मी तुम्हाला देते, ही इंटर रिलेट कशी होते बरं? तर मी सांगितलं पाहिजे की हे रिसॉर्ट कुणाच्या मालकीचं आहे? हे रिसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचं आहे। प्रकाश शिंदे कोण आहेत? प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे का गेले होते? तर या शेडला, हे जे शेड आहे या शेडला याचा मालक आहे गोविंद शिनकर। गोविंद शिनकरच्या शेडची चावी ही ओंकार डिगेने मागितली
ओंकार डिगेला सावरी गावामध्ये काळू नावाने ओळखतात. हे काळू नाव साधारणतः ओंकार डिगे. अजून एक नाव सांगितलं, प्रकाश शिंदे. प्रकाश शिंदेचं हे रिसॉर्ट आहे. हा जो शेड आहे, हा शेड हा गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे. गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे हे मी कसं काय सांगू शकते, तर त्याची तुम्हाला मी सातबारा दिली पाहिजे. येस, पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग सापडला आणि या शेडची सातबारा गोविंद शिनकरच्या नावची आहे. ही गोविंद शिनकरची सातबारा. या गोविंद शिनकरकडून चावी घेतली ओंकार डिगेने, असं गोविंद शिनकरने माहिती दिलेली आहे. ती माहिती आलेली आहे पुढे. आता याच्या नंतर जे रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे. त्याची ही सातबारा, हे प्रकाश शिंदे. आता प्रकाश शिंदेच्या नावची ही सातबारा, मी एक एक गोष्ट इंटर रिलेट करत सांगेल आपल्याला. बघा, ओंकार डिगे तिकडे होता. ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले, साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही. घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे पीआय आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली. आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती. आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते. आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली. हे सगळं तिथे अजून एक माणूस होता जो फरार झाला. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे, त्याच्या नेमणुकीचं पत्र जरा मी दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचे हे नियुक्तीपत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईल. मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला. हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं. रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे. ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे, पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत, तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी. प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे. काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय. मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी, आपण ती क्रॉस टॅली करावी. ठाण्यामधून 2017ला प्रभाग क्रमांक 17 मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती. ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे. या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये. ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की या शेडमध्ये 3 लोक राहत होते. या 3 लोकांची नावं काय आहेत बरं, तर या 3 लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजेत. त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद. दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लाम, राहणार लहरी घाट पोस्ट सेतू याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम. आणि तिसरं नाव आहे
राजीकुल खलीलुल रहमान. आता ही 3 माणसं या शेडमध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे? ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी. 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल. कुणी आणलं त्यांना? याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जातंय. बांगलादेशी आलेत, अहो एरवी शोधून शोधून काढतात. मग आता किरीट सोमय्या, राणा राणे, कंगना रनौत, वेर आर दे? हे सगळे लोक कुठे आहेत? ते का प्रश्न उपस्थित करत नाहीयेत की ही 3 लोक इथे का आली? बरं, ही 3 लोक कसलं काम करत होती? ही लोक कसं हा याचा एकाचा पत्ता आसामचा आहे. काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत. हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील. पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोशींनी काही बातमी लपवलेली आहे, काही माहिती लपवलेली आहे. माहिती काय लपवली आहे तुषार दोशींनी? तुषार दोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे. तर प्रकाश शिंदेचा संबंध काय? तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत, हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून. कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली 3 वर्ष काम करते आणि 3 वर्ष काम करताना शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस 20 टाकायची भाषा केली. मी घाबरत नाही तुमच्या केसेसना, कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे. या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होतं?